पाण्यात तर उतरलीच ज्योती, तर पोहायला शिकलंच पाहिजे. ही अशी माणसं पावला पावलावर भेटणार. त्यांच्याशी कसं वागायचं त्याची सवय करून घ्यायलाच पाहिजे. बातमी पक्की आहे ना? चुकीची निघाली तर जिवंत गाडीन जमिनीत. काय झालं? त्या पुरुषोत्तमनं त्याच्या पोराचं लग्न सध्याच्या मुलीबरोबर ठरवलंय. 2 दिवसात सुपारी फुटणार आहे. मग होऊ द्या ना लग्न. आपण त्याच्या एका मुलाला तुरुंगात टाकलंय ना. यात त्याची जेवढी बदनामी झाली तेवढी झाली आहे. आता त्याच्या दुसऱ्या मुलाच्या लग्नाने काय फरक पडतोय? तुरुंगात असलेल्या पोराकडे पुरुषोत्तम ढुंकून सुद्धा बघत नाही. त्याच्यासाठी तो कधीच मेलाय. त्यामुळे तो तुरुंगात असला काय नाहीतर नरकात असला काय, त्याला 0% फरक पडतो. हा, पण त्याचा मोठा मुलगा स्वराज जर तुरुंगात असता तर त्याला एक छोटा जरा मोठा धक्का बसला असता. पण ठीक आहे, पण माझ्या डोक्याची शीर वेगळ्याच कारणासाठी ठणकती आहे. कोणतं काय? पॉलिटिक्स कळत नाही तुला? अरे त्या सध्या बिर्जेचं शहरात एक वजन आहे, संघटनेमध्ये स्थान आहे, मान आहे. त्यानं जर पुरुषोत्तमला माफ केलं तर सगळे त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून तसंच वागतील. आणि त्यात ते दोघे जर पाहुणे झाले तर संघटनेमध्ये पुरुषोत्तमचं पुन्हा वजन वाढेल आणि मग तो पुन्हा निवडणूक लढेल आणि तो परत आपल्या बोडक्यावर येऊन बसेल. नाही 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 नाही, मी हे होऊ देणार नाही. त्याचा आणि त्याच्या पोराचा कायम अपमान होत राहिला पाहिजे. आता त्या दीपला तुरुंगात टाकले, त्या स्वराजचं काय करायचं? आणि त्या पुरुषोत्तमच्या अडचणी कशा वाढणार? काका, हा मवाली आहे ना, कधी काय चोरेल ना सांगता येत नाही. पण त्याच्यात ना ह्याची चूक नाहीच. त्याला जन्म दिलाय ना त्या आईबाबांची चूक आहे. आम्हा सगळ्यांना माहिती आहे की ती ऍक्सिडेंट तुमच्याच घरातल्या एका माणसाने केलाय. पण तुम्ही ड्रायव्हरचा बळी देताय का तो गरीब आहे म्हणून? मी चालवत होतो गाडी, थोडी दारू प्यायला होतो. बाबा, अरे स्वराज, काय म्हणतोस बाबा? तुला प्रीती बरोबर लग्न करायचंय की नाही? जर बोलणार नसशील ना तर मग मी हे सगळं माझ्या पद्धतीने हँडल करतो. थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. ये बस. नाही नाही बाबा, मी आहे. अरे बस रे, बसून बोल. बस बस. बोल. बरायस ना? नर्वस झालायस? हो. वाटलंच होतं मला. त्याआधी सकाळसाठी सॉरी. हो बाबा, तुम्ही मी तुला विचारायला हवं किंवा सांगायला तरी हवं होतं निदान. बाबा ऍक्च्युली त्यामुळेच थोडा गोंधळ झालाय. वाटलंच मला. सदा आणि तन्वी अचानक आले, तू एकदम गडबडून गेलास. मला तेव्हाच लक्षात आलं होतं. तुम्हाला आत्यानं काही सांगितलंय का? नाही, तिने कशाला सांगायला पाहिजे. मला कळतं की बाप आहे मी तुझा. मला माहिती आहे आत्ता तुझ्या मनात तन्वीबद्दल खूप प्रश्न असतील. मी तुझ्या आईला बघायला गेलो होतो ना, तेव्हा माझ्याही मनात असे असंख्य प्रश्न. ते सगळे प्रश्न, ते हुरहुर, तो नर्वसनेस बाजूला ठेवून तन्वीकडे बघितलंस ना, तुला जाणवेल तिच्यासारखी उत्तम लाईफ पार्टनर तुला कधीच मिळणार नाही. पण बाबा, पण नाही बिण नाही, निर्णय घे आणि मोकळा हो. तुला सांगू, आज खूप दिवसांनी मला शांत वाटतं. सगळे ताण गेल्यासारखं वाटतंय आणि सगळं तुझ्यामुळे झालं. थँक्स बेटा. कोण आहेस तू?
तो ब्लेड घेऊन आला होता तुला मारायला. अजिबात सोडू नको. मार मार, अजून मार त्याला. अरे अरे पोलीस पोलीस पोलीस, अरे कोणी आहे का तिकडं? अरे बघा त्याला मारतायत. अरे लवकर या, लवकर. अरे कोणीतरी या लवकर. सोड त्याला, सोड त्याला, सोड त्याला. जाणव त्याला पकडतो मी. इथे लक्ष ठेवा. पकडतो. थांब रे, थांब.